आशा भोसले यांच्या कुटुंबामध्ये कोण कोण होतं जाणून घेऊयात त्यांची फॅमिली. भारतीय संगीत जगतातील एक अजरामर आवाज आज शांत झाला. लता मंगेशकर यांच्या भगिनी आणि देशातील सर्वात जास्त गाणी गाणाऱ्या दिग्गज गायिका आशा भोसले यांचं आज निधन झालं. वयाच्या 93व्या वर्षी आशा भोसले यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय संगीत जगतातून एक दुःखद बातमी समोर आली. स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांचं निधन झालं. काल त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना तातडीने मुंबईतल्या ब्रिज कॅन्डी या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या मुलाने आनंद भोसले यांनी आशाताईच्या निधनाची पुष्टी केली आहे. आशा भोसले यांच्या निधनानंतर संगीत विश्वात शोककळा पसरली आहे. आता इंटरनेटवर लोक आशाताईच्या कुटुंबियांबद्दल जाणून घेतात. आशाताईंच्या कुटुंबियात कोण कोण आहे, सुरांच्या या राणीचे वैयक्तिक जीवन आणि कुटुंब कसं होतं, चला जाणून घेऊया. आशा भोसले यांचा जन्म प्रसिद्ध शास्त्रीय गायक आणि नाट्य कलाकार पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या घरी झाला. त्यांच्या कुटुंबात संगीताची नीव इथूनच बसले. त्यांच्या वडिलांचं नाव पंडित दीनानाथ मंगेशकर असं होतं. ते स्वतः गायक होते. त्यांच्या आईचं नाव शेवंती होतं. त्या गृहिणी होत्या. आशाताई 5 भावंडांमध्ये 3ऱ्या क्रमांकाच्या होत्या. त्यांच्या मोठ्या भगिनी लता मंगेशकर आणि मीना खडीकर या होत्या. तर धाकटे भाऊ बहीण उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर हे आहेत. हे सर्व संगीत आणि कला क्षेत्रातील प्रतिष्ठित नाव आहेत. त्यामुळे संगीत विश्वात मंगेशकर परिवाराचे नाव सोन्याच्या अक्षरात लिहिले जाते. आशाताईंचं वैयक्तिक जीवन. आशा भोसले यांचं वैयक्तिक जीवन आणि त्यामध्ये खूप उतार चढाव होते. त्यांनी 2 विवाह केले होते. आशाताईंनी पहिला विवाह केवळ 16व्या वर्षाच्या वयात आपल्या बहिणीचे असिस्टंट गणपतराव भोसले यांच्याशी कुटुंबाच्या विरोधात जाऊन केला होता. मात्र हा संसार फार काळ टिकला नाही आणि 1960 मध्ये दोघे वेगळे झाले. त्यानंतर आशा भोसले यांनी संगीत विश्वातील जादूगार पंचमदा आर.डी. बर्मन यांच्याशी दुसरा विवाह केला. आशाजी आणि पंचमदा यांची जोडी केवळ गाण्यांमध्येच नव्हे तर वैयक्तिक जीवनातही सुपरहिट ठरले. त्यांनी 1980 मध्ये विवाह केला आणि 94 मध्ये आर.डी. बर्मन यांच्या निधनापर्यंत ते एकत्रच होते. आशा भोसले यांची मुलं. आशा भोसले आणि त्यांच्या पहिल्या पती गणपतराव भोसले यांना 3 मुलं आहेत. हेमंत भोसले सर्वात मोठा मुलगा. ते पायलट आणि संगीतकार होते. दुर्दैवाने 2015 मध्ये कॅन्सरमुळे त्यांचं निधन झालं. वर्षा भोसले. आशा भोसले यांची एकुलती एक मुलगी वर्षा. एक प्रसिद्ध पत्रकार आणि स्तंभलेखिका त्या होत्या. 2012 मध्ये त्यांचेही दुःखद निधन झालं. आनंद भोसले सर्वात लहान मुलगा. आनंद यांनी बिझनेसमध्ये शिक्षण हे पूर्ण केलेलं आहे आणि ते सध्या आपल्या आईचे कामकाज सांभाळत होते. आशा भोसले यांची नातवंड. आशाताई आपल्या नातवंडाशी खूप जवळीक साधून होत्या. त्यांच्या कुटुंबाचा संगीत वारसा आता नव्या पिढीच्या हाती देण्यात आला. आनंद भोसले यांची मुलगी जनाई भोसले आपल्या आजीच्या खूप जवळ होती. जनाई एक ट्रेंडी डान्सर आहे, गायिका आहे आणि त्या आशाताईंसोबत अनेक कार्यक्रमात दिसत असतात. रंजय भोसले हे आनंद भोसले यांचे चिरंजीव आहेत आणि आशाताईंचे नातू आहेत. तर मंडळी, अशा पद्धतीचा मोठा परिवार हा आशाताईंचा होता.